बघा मित्रांनो, आज आपण दिव्य मराठीवर आलेली ही एक बातमी बघणार आहे। सर्व दिव्यांग बांधवांच्या 19 मागण्या ज्या आहेत त्याला मंजुरी मिळालेली आहे। प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांचा सत्कार झालेला आहे। तर बघा माननीय आमदार माजी आमदार यांनी काय केलेलं आहे दिव्यांगासाठी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित दिव्यांग बांधवांच्या 21 पैकी 19 मागण्या मंजुरी देण्यात आलेली आहे। या महत्त्वाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर श्री गोंदे तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटनेचे राजेंद्र पोकळे यांच्या वतीने माजी मंत्री बच्चू कडू यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शॉल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीताई देशमुख, संतोष पवार, विनोद परदेशी, सोमनाथ देवकाते, सचिन तोडकर आणि विविध जिल्ह्याचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांच्या मागण्यांचा सन्मान केला असून यामुळे राज्यातील दिव्यांग व्यक्तींना अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करून दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राज्य सरकारतर्फे अधिक संसाधने उपलब्ध करण्याची ग्वाही दिली। या क्षणानंतर प्रहार दिव्यांग संघटनेच्या सदस्यांनी या मान्यतेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। माननीय बच्चू कडू यांचा सन्मान करून यांच्या कार्याची दखल घेतली गेली, ज्यामुळे दिव्यांग समुदायातील सामाजिक समावेश आणि न्याय मिळवण्यासाठी लढत सुरू आहे। प्रहार दिव्यांग संघटना दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची आपली धडपड कायम ठेवणार असल्याचे राजेंद्र पोकळे यांनी सांगितलेले आहे। तर चला आता आपण समोर बघूया माननीय माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफीसाठी कोणकोणते प्रयत्न केले, आंदोलन केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आता आपण इथे समोर बघणार आहे। त्यांनी आम्ही नाशिकला होतो तर ते सांगत होते सिन्नरला आहे आणि भैरवनाथाच्या दर्शनाला आहे। कोणतं गाव सांगितलं? शहा। आम्ही त्यांच्या गावाकडे निघालो तर आता पोलिसांनी आम्हाला इथं अडवलं आहे। म्हणजे पोलिसांनीच हा चक्काजाम केला, आम्ही केलेला चक्काजाम नाही, हे पहिल्यांदा आम्ही पाहतोय। पोलिसांनी आमचा चक्काजाम केलेला आहे। आम्ही चक्काजामच्या याच्यात बऱ्यापैकी करत नाही, पण आता पोलीस म्हणतात ते कुठं आहे आम्हाला माहीत नाही, मंत्री महोदय कुठं आहे हे ते माहीत नाही, तर ते शोधतोय आता कुठं आहे ते। तर तुम्हाला पोलिसांनी रोखलं, नेमकं काय सांगितलं? ते बोलत होते सिन्नरला या म्हणून, आम्ही तिथून म्हटलंय तुमच्या याच्यावर मला वाटतं रेकॉर्डवर पण आहे आणि ते सांगितले सिन्नरवर या। आम्ही सिन्नरला आलो तर पोलीस म्हणतात ते इकडे नाही, ते शहरातच आहे। तर असं म्हणजे मंत्र्यांनी असं करू नये। पण पोलिसांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला? पोलिसांनी म्हटलंय का ते सिन्नरला नाही तर तुम्ही इकडे जाऊ नका, ते नाशिकला आहे। मग ते म्हणतात, मंत्री म्हणतात आम्ही सिन्नरला आहे, पोलीस म्हणतात आम्ही नाशिकला आहे। हा मंत्री साहेब आहे। हॅलो, अहो माणिकराव, तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे, मग आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना। आणि मोठ्या अहो नाही माणिकराव लक्ष, शब्द दिला आहे की 17 तारखेला माणिकराव तुम्ही लक्षात घ्या। माणिकराव माझं तर ऐका एक मिनिट, तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसलो, तुम्ही म्हणा सिन्नरला आहे, भैरवनाथाची यात्रा सुरू आहे, कोणतं गाव आहे ते? शहागावला। मग आम्ही शहा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो, आपण तुम्ही म्हणा या भेटायला, आम्ही निघालो। आता हे पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला नाही नाशिकला आहे। हे असं आमच्या सोबत असा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मला जावं लागतंय आणि मी माझ्याबरोबर काही बंदोबस्त काही नसतो आणि मी एकटाच फिरतो। मला काही, मी तसा एकदम साधा माणूस आहे, त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही। मला काही भीती वाटत नाही कोणाची, किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे मी एकटा फिरतो जनमानसामध्ये। नाही आता आम्ही आपले आमचा घुमजाव झाला ना, म्हटलं की 17 तारखेला मी तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही या सगळेजण बरोबर आणि तुमची जी काय भावना आहे ती माझ्याकडे बोला, मी सरकारसमोर मांडतो। एकदा आपल्याला सांगितलं ना, फक्त आता एकदा कन्फर्म करा, म्हणजे पोलिसांना आम्हाला अडवून ठेवलेलं आहे। मला 17 तारखेला दुपारी 1 वाजता तुम्हाला माझा CEO तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल
आणि त्यावेळेस तुमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही सातारा मुंबईला या. मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो. ठीक आहे पण मी सिन्नरला नाही आहे ना आता. नाही, मी सिन्नरलाच आहे पण मी ग्रामीण भागामध्ये आहे. चलो सिन्नर सिन्नर चलो चलो सिन्नर. 15-20 गावांमध्ये ठीक आहे गावागावामध्ये यात्रा असतात. ठीक आहे तेवढं फक्त मला समजून घ्या. हो ठीक आहे, आता झालं क्लिअर. ते सिन्नरला आहे फक्त आता शोध आम्ही का आता सिन्नरलाच काय भाऊ तुम्ही असं का करताय मग? मंत्री महोदय खेड्या पाड्या बरं का साहेब, क्लिअर झालं का तुम्हाला? आता क्लिअर झालं ना तुमचं? आता सिन्नरला हे क्लिअर झालं का नाही? हे त्यांनी आता 17 तारखेला मीटिंग घ्यायचं सांगितलं. 17 तारखेला 1 वाजता मीटिंग घेऊ, त्यांच्यावर विश्वास ठेवू. ते कृषी मंत्री आहे, आमचं नेतृत्व त्यांनाच करावं लागणार आहे सरकारच्या दप्तरी. त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा येऊ ना आम्ही. ते भैरवनाथाच्या दर्शनाला आम्ही त्यांच्या दर्शनाला येऊ. बहुतेक फोटो बोलतात की नेमकं काय म्हणजे कधी सांगतात नाशिकमध्ये? नाही, हे पोलीसवाले म्हणतात नाही आहे आणि माणिकराव म्हणतात सिन्नरला आहे, पोलीसवाले म्हणतात का नाशिकला आहे. तर आता पोलिसांना हे माहित नाही का मंत्री कुठं आहे मुळात. आता म्हणजे आमचा हा मोठा प्रश्न झाला ना. महाराष्ट्रात असं कधी होत नाही, म्हणजे मिसिंग मंत्री झालं असं झालं ना. ते जेव्हा मंत्री मिसिंग म्हणजे त्यांचा माणिकरावचं ते म्हणतात, पोलीसवाले काय म्हणतात इथं ते माणिकराव तुम्हाला नाशिकला आहे, पण ते पोलीसवाले म्हणतात ते सिन्नरला नाही आहे. माणिकराव म्हणते मी सिन्नरला आहे. तर आता आम्ही मोठ्या अडचणीत पडलो आहे, काय करावं म्हणजे. आता ते 1 तारखेला 17 तारखेला 1 वाजता मीटिंग घेणार आहे, तेव्हा आम्ही भेटू. पण आता आम्ही थोडं सिन्नरच्या रेस्ट हाऊसला थांबतो. थोडं तुम्हाला पिक्चर स्टाईल अडवलेला आहे, पोलिसांनी गाड्या आडवा मारलेल्या आहे आणि मागे ट्रॅफिक हे हाईट आहे. म्हणजे आम्ही चक्का जाम केला नाही, पोलिसांनी आमचा चक्का जाम केला आणि ह्या सगळ्यांचा चक्का जाम. आता हा गुन्हा पोलिसांवर झाला पाहिजे. आता आम्ही जर अडवला असता तर गुन्हा कोणावर दाखल झाला असता, पण आता हा पोलिसांनी आमचा चक्का जाम केला. म्हणजे हे पण हाईट आहे आंदोलनातली, म्हणजे पोलिसांची हाईट आहे ही. का आम्ही गाडीत बसलो होतो, म्हटलं पोलिस इतक्या वेगानं समोर का जाते. तर यांनी हे 2 ट्रक अडून ठेवले, आम्ही गेलो नाही पाहिजे म्हणून. आणि आम्ही म्हटलं आम्ही माणिकरावांना भेटायला चाललो, ते म्हणते माणिकराव इथं नाही, ते नाशिक. आता ते कुठं आहे ते तुम्ही शोधा, आम्ही शोधतो. कर्जमाफीसाठी आंदोलन होतं, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित आहे. कृषी मंत्री साधी भेट देखील आपली घ्यायला तयार नाही. कृषी मंत्र्यांनी फोनवर संपर्क साधला. त्यांच्या आम्ही कर्जमाफीचा मुद्दा सोडणार नाही. मी सांगतोय सरकारला सळो की पळो करून ठेवू आम्ही. ही सुरुवात आहे. अधिक सगळे लोक घेऊन संघटित करून सरकारनं देवेंद्रजींना एक तर शब्द द्यायला नाही पाहिजे होता. आता माणिकरावनं पुन्हा शब्द दिलेला आहे का मी तुमच्या मागण्याशी सहमत आहे आणि तुमचा मुद्दा मी रेटून धरणार. तुम्ही ते सगळं ऐकलेलं आहे आणि 1 तारखेला त्यांनी मीटिंग ठेवली आहे. तर ठीक आहे, एकदा कृषी मंत्र्याचं एवढं ऐकू ना आपण. आता हे आंदोलन तुमचं स्थगित झालंय म्हणायचं की आता हे पोलिस काय म्हणते आम्हाला जाऊ देते का नाही जाऊ देते. त्यांनी आंदोलन सुरू केलंय, बरं आमचं थांबलं होतंय पण त्यांनी सुरू केलंय. कर्जमाफी मिळेल का नाही मिळेल हा पुढचा मुद्दा, पण कृषी मंत्री तुम्हाला भेटायला देखील तयार नाहीये. म्हणजे काय शेतकऱ्यांनी जायचं कुठे नेमकं? आता तो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. खरं तर म्हणजे त्यांनी भेटायला पाहिजे होतं. आमच्या अपेक्षा त्याच होत्या का माणिकरावने येऊन भेटून समजून घ्यायला पाहिजे होतं. पण आता ते भेटले नाही. त्यांनी सांगितलं मी भैरवनाथाच्या आता देवधर्माच्या कार्यक्रमात आम्हाला नाही म्हणता येत नाही ना. तुम्हाला माहीत आहे का धर्माच्या आणि देवाच्या आळू आलं तर मोठं प्रश्न येतं आणि त्याच्यामुळं आम्ही पण जास्त आता त्याला काय म्हणते हट्ट नाही करू शकत. देवासमोर कुठे देवाच्या दरबारी कृषी मंत्र्यांसमोर मांडल्या असता जरा त्याला पटकन त्यांना दर्शन झालं पाहिजे भैरवनाथाचं, म्हणजे मग आम्हाला चांगलं दर्शन होईल एवढ्याच अपेक्षा आहे. आता ते पोलिसांवर आहे ना. आता पोलिस काय म्हणते काय आम्हाला त्यांना विचारा ना. पोलिस गेले का? त्यांनी जाऊ दिलं तर मग, नाही तर आम्ही इथंच थांबू. त्यांनी जाऊ दिलं ते कुठे आहे ते माहित नाही. पण आपण पोलिसांनी सोडलं तर आपण सिग्नलला जाऊन भेट घेणार आहोत. हो
भेटीवर ठाम ते आता भेटा तर लागणच ना. ठीक आहे.